स्कॉलरशिपच्या आपल्या या क्लासमध्ये स्वागत आहे। तर आपला हा आजच्या क्लासमध्ये आपण वर्ग 8वीचा मागच्या वर्षीचा स्कॉलरशिपचा पेपर आहे, त्यामधला हा गणिताचा प्रश्न आहे। अंजू राणीने एका वस्तूचे वजन करून ते 4 प्रकारे पुढील पर्यायात लिहिले, त्यातील कोणत्या 2 पर्यायातील वजन समान आहे? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय, दुसरा, तिसरा, चौथा, यामधले कोणते 2 पर्याय समान आहेत असा प्रश्न विचारलेला आहे। पर्यायामध्ये दिले आहे आपल्याला 12 किलोग्राम 175 डेकाग्राम, 13 किलोग्राम 75 ग्राम, 121 हेक्टोग्राम 75 डेकाग्राम आणि 135 हेक्टोग्राम 250 ग्राम। ठीक आहे, मग आपल्याला याच्यामध्ये एक 12 किलोग्राम आपल्याला समजू शकते, ठीक आहे, 13 किलोग्राम हे आपल्याला समजते, परंतु हा 175 डेकाग्राम हा काय आहे विषय, ठीक आहे। तर त्यानंतर हा डेकाग्राम काय आहे, हेक्टोग्राम काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे। त्यानंतर आपण याला सर्वांना ग्राम मध्ये कन्वर्ट करणार आहोत। तर पहिल्यांदा हा चार्ट समजून घेऊ आपण। पहा, या चार्टवर पहिल्यांदा दिलाय आपला, इथं बघा हा जो बी आहे, बी फॉर बेस, बेस म्हणजे काय, तर एक हा बेस असतो, म्हणजे इथं हा बी म्हणजे ग्राम आहे, हा जो आहे ना बी म्हणजे ग्राम पकडायला, ठीक आहे। जी चा ग्राम आहे हा, मग 1 ग्राम म्हणजे किती डेकाग्राम होते, ते किती डेकाग्राम होते, तर 1 ग्राम पकडायचं 10, ठीक आहे, 10। त्यानंतर हेक्टोग्राम किती होते, हेक्टोग्राम तर हे 100 होते, ठीक आहे। त्यानंतर किलोग्राम, किलो म्हणजे 1000 ग्राम म्हणजे 1 किलो, 1 किलो म्हणजे 1000 ग्राम, 1 हेक्टो म्हणजे 100 ग्राम आणि 1 डेका म्हणजे 10 ग्राम आणि हे 1 ग्रामचा हा आपला बेस आहे। त्यानंतर इकडे जर गेलो आपण, तर इकडे जाताना काय करायचं, आता लक्षात ठेवा, डावीकडे जाताना काय करायचं आहे, या बेसच्या डावीकडे जाताना, बेसच्या जो बेस आहे आपला, बेसच्या डावीकडे जाताना इंटू 10 करायचं आहे। इंटू 10 म्हणजे 10 न गुणायचा, म्हणजे आता हा जो इकडे आला तर हा इंटू 10 झाला, म्हणजे हा 10 पट आहे, हा 100 पट आहे आणि हा जो आहे हा 1000 पट आहे, ठीक आहे, याच्या बेसच्या। आणि इकडे जर गेलं म्हणजे उजवीकडे जाताना काय करायचं, बेसच्या उजवीकडे जाताना काय करायचं आहे आपल्याला, डिवायडेड 10 करायचं आहे, डिवायडेड 10 करायचं, म्हणजे याला डिवायडेड 10 करायचं आहे इथं, म्हणजे 1 ला जर डिवायडेड 10 केलं तर उत्तर येईल 0.1। पुन्हा या 0.1 ला डिवाइड 10 केलं तर याचं आन्सर काय येणार आहे, 0.01 आणि याचं उत्तर आहे 0.001। अशा प्रकारे आपल्याला इथं लिहायचं आहे। तर आता आपण कन्वर्ट करणार आहोत। पहिला ऑप्शन आहे 12 किलोग्राम। आता 12 किलोग्राम म्हणजे किती ग्राम होते, तर आपल्याला माहित आहे 1 किलो म्हणजे 1000, मग 12 किलो म्हणजे किती झाले, 12000 ग्राम, 12000 ग्राम झालं, ठीक आहे। त्यानंतर 175 डेकाग्राम, आता 175 डेका, इथं डेकाग्राम आहे, मग डेकाग्रामला काय दिलंय आपण, 10 पट दिलाय, मग 10 पट दिलाय, तर काय करायचं, या एकावर किती शून्य आहे, 1 शून्य आहे, म्हणजे या 175 वर 1 शून्य देऊन द्यायचं, 175 वर 1 शून्य देऊन द्यायचं। हे झालं ग्राम मध्ये कन्वर्ट, हे ग्राम मध्ये कन्वर्ट, हे पण ग्राम मध्ये कन्वर्ट। मग आता हे 12000 आणि हे 1750 याची बेरीज करून घेणार आहोत आपण, हे 12000 आणि किती 1750 याची बेरीज करायची आपल्याला। हा 0 आहे, हा 5 आहे, हा 7 आहे, हा 2 आणि 1 3 आणि हा 13750, म्हणजे याचं जे आलं आपलं आन्सर आलेलं आहे 13750 ग्राम आलेला आहे, ग्रॅम आलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे 13 किलोग्राम। 13 किलोग्राम म्हणजे माहिती आहे आपल्याला, 13 किलोग्राम म्हणजे 13000 ग्राम होते, ठीक आहे, आपण इथं 13000 ग्राम। त्यानंतर 75 ग्राम म्हणजे 75 ग्राम म्हणजे 75 ग्रामच होते, इथं 75 लिहू आपण, मग हे किती झालं, 13075 ग्राम झालं, हे 13075, याचं आन्सर जे आलं आपलं 13075 ग्राम, ठीक आहे। त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे 121 हेक्टोग्राम। तर हेक्टोग्राम म्हणजे कुठं आहे, इथं हेक्टोग्राम आहे, या एकावर किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत, मग 121 लिहायचं इथं, 121 आणि याच्यावर किती शून्य द्यायचे, 2 शून्य द्यायचे, हे झालं ग्राम मध्ये कन्वर्ट, म्हणजे हे झालं 12100। आपण इथं 12100 प्लस याच्यामध्ये काय 75 डेकाग्राम। आता डेकाग्राम हित आहे, डेकाग्राम म्हणजे काय, एकावर शून्य 1 शून्य द्यायचं, म्हणजे 75 वर या 75 वर 1 शून्य जर दिलं तर याचा आन्सर 750 येतो, मग हे 750 ग्राम झालं। मग याची जर बेरीज केली आपण तर हा 0 आला, हा 5 आला आणि 7 आणि 1 हा झाला 8, हा 2 आणि हा 1, ठीक आहे।
म्हणजे झालं 12,850. इथं झालं 12,850 ग्राम. ठीक आहे. त्यानंतर आहे आता चौथा ऑप्शन 135 हेक्टो. आता हे हेक्टो इथं आहे 135 हेक्टो. 135 वर किती शून्य द्यायचे आपल्याला? हे 2 शून्य द्यायचे, 2 शून्य म्हणजे 13,500 ग्राम झालं. 13,500 ग्राम प्लस 250 ग्राम. ग्रामचं ग्राममध्येच आहे, मग जसं तसं लिहू आपण. 250 हा 0, 5 5 2 7 आणि हे 3 आणि हा 1 हे 13,750. हे झालं 13,750. मग कोणत्या दोन ऑप्शनमध्ये सारखं सारखं आलं हे पाहायचं आपल्याला. तर आहे 13,750 ग्राम आणि 13,750 ग्राम. तर हे दोन्ही ऑप्शन्स काय सारखे आहेत, म्हणून कोणत्या दोन पर्यायातील वजन समान आहे? तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 याचं हे उत्तर आहे. ठीक आहे. धन्यवाद.